पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये मी संकर्षण कराडे कोल्हापूरहून तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. तुम्ही म्हणाल काय कोल्हापुरामध्ये एवढे दिवस करतोयस, काय कोल्हापुरात काय बसताना बसवितोस की काय? पण असं नाहीये हो. कोल्हापुरामध्ये सुद्धा छान छान जोडे आहेत, अप्रतिम असे पदार्थ करणारी माणसं आहेत. म्हणून मी जरा काही दिवस कोल्हापूरमध्ये आहे आणि इथून साजरा करतोय आम्ही सारे खवय्येचा जोडीत गोडी हा सीझन. चला आजच्या जोडीकडे जाऊया. पण तुम्हाला आधी सांगतो, ही जोडी आहे आई आणि मुलाची. जनरली होतं काय की मुलं काहीतरी करत असतात आणि त्यावरनं आई वडिलांना अंदाज येतो की अरे हां, याचा कल जरा इकडे दिसतोय, आपण याला या क्षेत्रात घालूया. असं मुलं आई वडिलांच्या बाबतीत करतील असं फार कमी वेळेला होतं. या जोडीच्या बाबतीत असंच झालं. जेव्हा माऊली करत होत्या काहीतरी काम, तेव्हा मुलाच्या लक्षात आलं की अरे हो, आईचा कल या गोष्टीकडे सुद्धा आहे. मग त्याने आईला सूचना केली आणि आज त्यांना एक वेगळा आनंद मिळतोय, कारण त्या वेगळ्या क्षेत्रात काम करतायत, स्वयंपाक करतायत आणि त्यातनं त्यांना लोकप्रियता सुद्धा मिळते. काय आहे या जोडीची गोष्ट ती आपण जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि खवय्यगिरी सुद्धा करूया. चला, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये आज आई आणि मुलाची जोडी येणार आहे. तर कोल्हापुरातल्या या कुटुंबाचं आपण स्वागत करूया, गप्पा मारूया आणि मग जाऊया पदार्थांकडे. या, नमस्कार. नमस्कार. हाय. हॅलो. कसं आहेस? मस्त. वा, आई आणि मुलाची जोडी आज आलेली आहे. तुम्ही दोघे मिळून स्वयंपाक करणार? हो. हे कॉम्बिनेशन फार इंटरेस्टिंग आहे, हो की नाही? हो. तुमचं नाव काय? माझं नाव हर्षद संजीवराव मंडले. बरं, आपलं? रोहिणी संजीराव मंडलिक. बरं, काय करतोस तू? मी आता सध्या जॉब करतोय मल्टीनॅशनल कंपनी बँगलोर. बरं, आणि तुम्ही? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. बरं, एरवी स्वयंपाक घरात मुलगा मदत करतो का आज पहिल्यांदा करणार आहे? कधी तर संडेला एखाद्या वेळी हाऊस आली, स्वतःला वाटलं की बाबा आज काहीतरी स्पेशल करूया तर करतो. हां. असं ठरवून नाही वगैरे. ठरवून नाही? नाही. हां. बरं, तुम्ही मग घरीच असता? हा, आता थोडा छंद म्हणून युट्यूब चॅनेल चालू केलेलं आहे. तुमचं स्वतःचं छंद म्हणून असं हे नाही. बरं, पण मग ते काय फूड चॅनल आहे का? फूड चॅनेल. बरं, इंटरनेट वरती आईने चॅनल सुरू केलेले आहे. पण मग असं आई जर करत असेल तर त्यांना आपल्यासारख्या जरा लोकांची गरज लागते. हो, की अरे आम्ही तो मदतीला आहेच. करतोस तू? हो हो. क्या बात आहे. कसं काय, पण ही कल्पना आहे कोणाची? हे झालं कसं सुरू आणि कशी हेल्प केलीस? तसं मम्मीचीच सगळी कल्पना आहे ही, पण माझी मदत म्हणजे ट्रायपॉड आणून देणं किंवा चांगला कॅमेरा देणं, हे सगळं मदत मी करतो. बाकी रेसिपीज वगैरे सगळे मम्मीचीच आहे. टेक्निकल डिपार्टमेंट सगळं हो, तुझ्याकडे? ते माझ्याकडे. पण पहिल्यांदा तुला कधी कळलं की आई असं काहीतरी इंटरनेट वरती सुरू करते? तिने सांगितलं तुला स्वतः? नाही, मी असं जाऊन बघितलं होतं किचन मध्ये, तेव्हा असं मोबाईल ठेवला होता डब्याच्या वरती आणि तेव्हा कळलं की काहीतरी होतंय घरी. तेव्हा मला अशी आयडिया आली की ह्याच्यावरून तर होणार नाही, म्हणून ट्रायपॉड वगैरे आम्ही दिलं. अच्छा, म्हणजे चोरी पकडली गेली तेव्हा पहिल्यांदा? मला खूप आवड होतं, पण शूटिंग कसं करायचं वगैरे काही कल्पना नाहीये मला अजिबात कल्पना. पण आपण काहीतरी बाबा आपली रेसिपी करूया आणि टाकावं युट्यूबवर, कसं टाकायचं हेही माहिती नव्हतं. पण त्यात एक योगायोग म्हणावा लागेल. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ करताना ह्याने पाहिलं की अरे आई काहीतरी व्हिडिओ करते डब्यावरती मोबाईल ठेवून, तुम्ही त्याला काय सांगितलं, कसं पटवून दिलं? मला टाकायचं आहे आणि तुम्ही तर कॉम्प्युटर इंजिनियर, 2 मुलं आहात, मग मला काही टीचरची गरजच नाहीये. मला मदत केली पाहिजे ना. हा, मग मी खरंच मुलांनी सांगितलं टाकायचं कसं, सोशल मीडियावर अपलोड कसं करायचं, व्हिडिओ पळवायचा कसा वगैरे. म्हणजे मला त्या मुलांनी सगळं शिकवलं. आई खूप हौशी आहे, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करण्याची तिला आवड आहे. ज्या गोष्टी केल्या नव्हत्या, ज्या राहून गेल्या होत्या, त्या ती आत्ता तरी करण्याचा प्रयत्न करते. तुला काय वाटतं की आईने अजून एखादी ही अशी गोष्ट करावी जी आईमध्ये आहे, अजून तिने ती आजमावावी किंवा ती अजून ती बाहेर काढावी, अशी कुठली गोष्ट आहे? तसं तर मल्टी टॅलेंटेड आहे मम्मी माझी. बर, आता कुकिंग पासून चालू झालं तर बघूया पुढे काय काय करतात. बर, आज तुम्हाला एकत्र स्वयंपाक करायचा आहे, कराल ना? हो. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आता आपण टेबलच्या त्या बाजूला जाऊया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया. Yes. चालेल? चला या. रोहिणीताई आणि हर्षद ही आई मुलाची जोडी आज आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे. खरं तर एरवी जोडीत गोडी म्हटल्यानंतर आमच्याकडे नवरा बायको असतात, पण आज जरा वेगळी जोडी आहे, त्याच्यामुळे आम्ही काही तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन घेणार नाही आहोत, पण गंमत मात्र नक्की करणार आहोत. चालेल ना? बरं, आधी तुम्ही कुठला पदार्थ करताय किंवा कुठली जोडी करताय ते आम्हाला सांगा. कोथिंबीर वडी हां आणि टोमॅटो चटणी. आधी आपण लागणारं साहित्य बघूया हो ना. आणि मग कृतीकडे जाऊया. चालेल? सांगा. हे स्वच्छ कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. हे चणा डाळ पीठ, तांदळाचं पीठ, हे टोमॅटो बॉईल करून आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट, ते मिरची पावडर, मोहरी, ठेचा, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला,
हे बेडगी मिरची पेस्ट, मीठ, जिरे, साखर, तीळ, हिंग, हळद. आधी कृती आपल्याला कशाची करायची आहे? टोमॅटो चटणी का कोथिंबीर वडी? कोथिंबीर वडी. मुलगा सांगेल ते करूया. काय करूया? कोथिंबीर वडी करा. कोथिंबीर वडी. मग या इकडे जरा शिफ्ट आणि स्वयंपाकाला सुरुवात करा. या चला, कोथिंबीर वडीसाठी पहिल्यांदा काय करायचंय? मग भांडं घेऊया. घ्या प्रथम कोथिंबीर टाकूया. घ्या. किती लागणार आहे बघा. बस अजून हे 3 भाग. हां बस. 2 भाग डाळीचं पीठ. चमचा घेऊ शकता. कोथिंबीरचे 2 भाग डाळीचं पीठ. वा. तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ 1 चम्मच. हां 1 चमचा बस. हळद. मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा. कमाल. हां बस. मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर आता ती वेळ आलेली आहे तुम्हाला सरप्राईज द्यायची. काय आहे, आमचा हा खवईगिरीचा प्रवास मी एकटा करू शकत नाही. आमचे एक सिनियर सुद्धा आहेत, त्यांना मला उत्तर द्यायला लागतं आणि ते इतके अनुभवी आहेत ना की ते असे काही ठराविक पदार्थ आले की ते बरोबर बाहेर येतात. आणि त्या सिनियर जी व्यक्ती आहे ज्यांचा मी अतिशय मान करतो, ज्यांच्याशिवाय खवईगिरीचा प्रवास पूर्णच होऊ शकत नाही, ते म्हणजे आमचे अरे वा. प्रशांत दामले साहेब. आता मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर त्यांची एंट्री व्हायलाच पाहिजे, कारण त्यांना मिरचीचा ठेचा इतका आवडतो. त्यांचा चेहरा असा होतो मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर, मला पाहिजे अशा पद्धतीचे आहेत. तर हेही आपल्या सोबतीला असणार आहेत. वाव. तुम्ही रेसिपी जर चुकलात तर ते असे तुम्हाला एक्सप्रेशन सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे बी केअरफुल. पदार्थ तुम्हाला चांगले करायला लागतील. ओके चला सर, तुम्ही आमच्यासोबत आहातच, थांबा इथे. आपण आता पुढच्या कृतीकडे जाऊया. ठेचा घातलाय, पुढे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला थोडासा. वा. हा थोडासा मी घालतो असा. 1/4. किती लागणार आहे बघा. अगदी जरासा. हां बस झालं. होऊ द्या की झणझणी येत. त्याला काय होतंय. पुढे मीठ. मीठ. आता मिक्स करूया पाणी टाकून. पाणी टाकून. बर. पहिल्यांदा आपण कोथिंबीर मध्ये जे पाणी असतं ना त्यामध्येच आपण हे करणार आहोत. बर. मिक्स करणार आहोत. आणि तुम्हाला हाताने सोपं पडत असेल तर हाताने करा. आता काय करायचं पुढे? ताट घ्यायचं, ताटाला तेल लावायचं. हा ते खाली ठेवलंय बघ दोस्ता. तेल लावायचं. त्याच्यावरती थोडंसं तेल टाक. किती घालायचं त्याला सांगा. तेल 2 चमचे. हा बस बस बस. पसरव. बस. इकडं पसरव. ते आता ते चिटकायला पसरवायचं नको कसं? एवढंच. तेलाने कसं पसरवलं तरी चालेल. ओके. आता हा जो आपल्याला कोथिंबीरीचा आणि ह्या पिठाचा जो गोळा करायचा होता तो व्यवस्थित झाला. झालं. मस्त झालं. परफेक्ट. हे याच्यावर थापायचं आहे का? घ्या थापून. स्टीम करायचं. आता काय? स्टीम करायचं. मग गॅस घ्या पेटून. घे बरं हर्षद. हर्षू. कोथिंबीर वडीचं हे जे मिश्रण आहे ते आपण तेल लावलेल्या प्लेटवरती थापून घेतलंय. आपल्याला वाफवायला ठेवायचं. पण त्याआधी आता तुम्ही हे छान छान पदार्थ करताय, सोशल मीडियावर टाकताय, ठीक आहे. पण जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळा स्वयंपाक यायचा? येतच नव्हता. अजिबातच येत नव्हतं. मग तेव्हा फजिती झाली असेल ना एखाद्या वेळेस? काय महिला मंडळ फजिती होते की नाही खरं सांगा. मग तुमची झाली होती की नाही? हो झाली होती. लग्न झाल्या माहेर सासर कोल्हापूर माझं. हां. आणि मिस्टरांची सर्व्हिस मुंबईमध्ये, त्यामुळे मला जावं लागलं कारण त्यांना काही जास्त रजा नव्हती. बरोबर. जेव्हा आम्ही मुंबईमध्ये गेलो तर मला वाटलं चपाती चालेल केली तर, कारण मला चपाती येत होती. तर ह्यांना चपाती आवडायचीच नाही. मग यांना तर भाकरीच आवडायची. चपाती कधी तर आठवड्यात एकदा नाही इलाज म्हणून खातील. मग आता करणं भाग पडलं ना भाकरी, तर मला यायचं नाही. तरी पण मी ट्राय केलं. पण मग तर कधी पदार्थ फसला होता का एखादा? भाकरीच फसली. पण सराव केल्यानंतर छान होतं. रोज करून करून महिन्यात छान झाली. आता छान मस्तपैकी फुगणारी भाकरी करते. आता याला वाफ आली असेल ना? हो ना. हो. वा. ठेवायचं तुमच्या अंदाजाने. वा. किती वेळाने ह्याला छान वाफ येऊन मिश्रण तयार होईल?
5 मिनिटं हाय फ्लेमवर आपण ठेवूया हा. आणि त्यानंतर 10 मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवूया. 15 मिनिटात आपली वडी तयार. एकूण 15 मिनिटं, पण त्यानंतर कट करून तळायची असेल ना? हा, त्याला साधारण 5 मिनिटं 5 मिनिटं, शॅलो ठीक. फ्राय, कारण ऑलरेडी तशी चविष्टच लागते. मग आपण एक काम करूया, याला 15 मिनिटं वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला. आहा, क्या बात है, अप्रतिम. छान असं फुगून पण आलंय है ना? हो ना. मग आता ती प्लेट बाहेर काढूया. जरा थंड होऊ दे. बर, मग तोपर्यंत पुढची कृती करूया. हो, काय चालेल. काय करायचं आपण? टोमॅटोची चटणी करूया. हो ना. लावा गॅस. ऑइल टाक थोडं. पण ह्या कॉम्बिनेशनची मला आता जरा उत्सुकता लागली आहे की कोथिंबीर वडी आणि टोमॅटोची चटणी हे एकत्र कसं लागेल. ओके, तेल गरम झालेलं आहे. काय करायचं आता? त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी आणि जिरे टाकू दे. बरं, मग हे नको करूया, ते नंतर नंतर करूया. ओके, ठीक. मी करू की करा. तेल गरम व्हायचंय वाटतं अजून थोडं. हो, तडतडू दे. हां. गरमच नाही झालं. वारा आहे ना नाशिक. वाऱ्यावरून आठवलं, तुम्हाला गाणंही म्हणता येत असेल नाही? मुलांना झोप येण्यासाठी तेवढं एक गाणं म्हटल्यावर झोप यायची. कायम रेग्युलर रोज एकच गाणं म्हणायचं, झोपाळ्यात घालायचं लिंबोनीच्या झाडामागे. ते गाणं म्हटलं की पूर्ण गाणं होईपर्यंत झोपायचे. दोन्ही मुलांना एकच गाणं. किती अंतर आहे 2 मुलांमध्ये? 4.5. बरं, दादा कुठे असतो मग आता? नाही, तो लहान आहे माझ्याशी. अच्छा, तू त्याला दादा. आता सध्या जॉब लागले, तो मुंबईमध्येच आहे. सुपर. तो पण बी कॉम्प्युटरच आहे. अरे वा, हाही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. हो. हो, अरे वा, ग्रेट. बेंगलोरला असतो. आज वर्क फ्रॉम होम असल्यामुळं कोल्हापूरमध्ये आहे. सध्या वर्क फ्रॉम होमच आहे. बरं, चला. मोहरी तडतडली आहे. आता काय घालायचं काय त्याच्यात? हिंग. ठीक आहे, हिंग. केवढी? टाक थोडं चिमूटभर. हा, बस. टोमॅटो प्युरी. हो, झालं. टाक बेटा. या प्युरीमध्ये काही मिक्स केलंय अजून का नुसती आहे? नाही, ओनली बॉईल केलं आपण आणि क्रश केलेलं आहे. बॉईल केल्यानं एक चमचा गेला. चमचा हा घ्या. 1/4 मस्त तिखट बरं आहे. बस. जरा खमंग. त्यांना तिखट आवडतं. हा, माझ्यापेक्षा आमचं ह्यांना तिखट जर नाही प्रमाणात खायला मिळालं तर ते असं करतात. हे बघा, त्याच्यामुळे दामले साहेबांना आमच्या तिखट आवडतं म्हणून मी जरा तिखटावरती जास्त भर देतो. आहे की नाही सर? धन्यवाद. हे पावडरचं घाल. वा, लाल मिरची पावडर. हा, हे घाल. मीठ द्या. साखर. साखर सगळी घालू? अर्धा चमचा घाल. थोडीशी हवाच. वा, टोमॅटोच्या चटणीला बेडगी मिरचीमुळे जो काही लाल रंग आलाय, हो ना. हो की नाही? हो हो. बरं, ह्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी मसाला घातलाय ना? थोडा घातलेला आहे, कारण त्यामध्ये सर्वच मसाले असतात ना. आपण जेव्हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला करतो तेव्हा Correct. सर्वच मसाले असतात, त्यामुळे तेच वापरलं. तीळ कसे वापरायचे दादा? आता शॅलो फ्राय आपण करणार ना, Perfect. तेव्हा आपण हे घालू तीळ बरं, वरून. मग आता ह्याची वाफ गेली असेल, आपण हे काढूया का बाहेर? हो हो, काढते. हो, आता हे आपण जरा तिकडे टोमॅटोची चटणी तयार होती, इकडे आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं जे मिश्रण तयार केलं होतं ते वाफवून घेतलंय. उकळी आली की बंद करूया, कारण मिक्स ऑलरेडी झालंय ना सगळं. ग्रेट. मग आता आपण ह्याच्याकडे येऊया. आता उकळी आल्यानंतर 5 मिनिटांनी बंद करू. बंद करायचं. द्या ठेवून समजा. ह्याला काय? आता वडी पाडूया ना. थांबा, मी तुम्हाला मदत करतो. वा, हा मस्त तयार झालंय. तिथपर्यंत त्यांना नाकाला जाणवतंय. करा बंद, हा, उकळी बंद आली कर तर. बेटा. वा, ह्या वड्या कट करेपर्यंत हा गॅस लावून घ्या. ओके भैया, गॅस लाव.
नंतरला अंतर हे तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलं ना, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा स्वयंपाक कसा पटपट करतो. म्हणजे कसं यांनाही पानं वाढून घेता येतात, जेवायला बसता येतं, वाट पाहत असतात ना. तेल लागणार आहे? हो, शॅलो फ्रायला लागला. बस 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 जास्त होईल. आता काय करायचं, तेल गरम झालं की याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आणि नंतर आपण तीळ टाकू थोडे. बर, हे घ्या. तुम्ही मगाशी तुमच्या आईविषयी बोलत होतात, अशी एखादी रेसिपी जी आईसारखी कुणीच करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं? आईसारखं म्हणजे घाऱ्या, भोपळ्याच्या घाऱ्या. घाऱ्या अगदी मऊसूत आणि सुंदर व्हायच्या तिच्या घाऱ्या. त्यामुळं तिचं तसं पाहिलं तर सर्वच छान असायचं. बेसन लाडू असू दे किंवा चकली असू दे, शेव असू दे, अप्रतिम असायचं. पण त्यातल्या त्यात मला तिच्या घाऱ्या खूप आवडायच्या. रोहिणी, ते आता जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला तुमच्या आईने सगळे पदार्थ शिकवले आणि आजही स्वयंपाक करताना प्रत्येक पदार्थाला तुम्हाला त्यांची आठवण येते. हो ना. सासूबाईंनी शिकवले, त्यांनाही तुम्ही आईसारखंच प्रेम दिलं. हो ना. मुलगी जी तुमच्या घरात येणार आहे म्हणजे सून म्हणून, तिच्यावरही तुम्हाला आईसारखंच प्रेम करायचंय. म्हणून आमच्याकडे ना तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. कारण मला जाणवलंय की आई हा प्रकार एकंदरीतच आपल्या सगळ्यांचाच खूप आवडीचा आहे, पण तुम्ही जरा विशेष त्याच्याविषयी भावनिक आहात, म्हणून आम्ही तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. अरे वा, आईची पाककला छान, मस्तच, अप्रतिम. आवडलं का? खूपच. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या त्याच रेसिपी आहेत बरं का, ज्या आम्ही सारे खवय्येमध्ये दाखवलेल्या असतात. आणि महाराष्ट्रामध्ये अशा तमाम गृहिणी आहेत ज्या ह्या रेसिपी अगदी सश्रद्ध भावनेने लिहून घेतात. त्यातल्या एका आईने हे तयार केलेलं पुस्तक आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष हा कार्यक्रम पाहिलाय आणि या कार्यक्रमातल्या रेसिपीज लिहून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या रेसिपी तुमच्या सोशल मीडियावरती जे तुम्हाला करायचंय तुझ्या आईला, त्याच्यासाठी फार कामाला येतील. नक्कीच. काय वाटतं हे घेताना? एवढा आनंद झालाय, मी शब्दच नाही सुचत मला. म्हणजे इतकं मला बरं वाटलं. आणि त्या पाककला, त्यामुळं दुसऱ्या पुस्तकापेक्षा ह्या पुस्तकाचं व्हॅल्यू माझ्या दृष्टीनं किती आहे याची कल्पना नाही करू शकणार. बरोबर, तुम्ही असं जपून ठेवा. कारण यातले सगळे पदार्थ आम्ही सारे खवय्ये मधले आहेत, ते एका आईने टिपलेले आहेत, हो की नाही. आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात आणि वळूया आपल्या स्वयंपाकाकडे, हो की नाही. कोल्हापुरी मसाला वापरून ही कोथिंबीर वडी आम्ही केली आहे. हो, करा की. आणि तिकडे टोमॅटोची जी चटणी आपण केलेली आहे ती छान बेडगी मसाल्याचं मिश्रण वापरलं, पावडर वापरली, कोल्हापुरी मसाला वापरला. आणि आता अंतिम टप्प्यात आहे कोथिंबीर वडी आणि टोमॅटोची चटणी. हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा खाणार आहे. वा. शालो फ्राय करायला किती वेळ लागतो? साधारण 5 ते 6 मिनिटं. बरं, सगळ्या बाजूनी छान खरपूस झालं पाहिजे. हो. बरं, ह्या मिश्रणाला वाफ योग्य प्रमाणात येणं किती गरजेचं आहे बघा. हे सगळं सुटसुटीत न होऊन ते एकत्र राहणं, घट्ट राहणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे वाफ जी आहे ती त्याला जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ येऊ द्या. नाहीतर काय आहे, जेव्हा आपण असं सोडतो तेव्हा त्याचे तुकडे पडतात, तर ते पडू नये म्हणून वाफ नीट काढा. चला, लाल टोमॅटोची चटणी तयार आहे. कोथिंबीर वड्या आम्ही तीळ टाकलेल्या तेलामध्ये छान शालो फ्राय करून घेतो. 5 ते 7 मिनिटं लागतील, हो की नाही. मग खुसखुशीत कोथिंबीर वड्या आणि टोमॅटोची चटणी घेतो खायला. तोवर तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. कोथिंबीर वडी तयार करण्याची कृती आता पाहूया. बाउलमध्ये कोथिंबीर घ्यावी, त्यामध्ये डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, हळद, मीठ, मिरचीचा ठेचा, कोथिंबीरीला जे पाणी सुटेल त्यामध्येच हे सारं मिक्स करावं. त्यानंतर एका ताटाला तेल लावून घ्यावं आणि आपण जो कोथिंबीरीचा गोळा केला आहे तो ताटाच्या मधोमध ठेवावा आणि प्रेस करावा. त्यानंतर एका पातेल्यात 1 लिटर पाणी घेऊन पाण्याला उकळी आल्यावर त्या पातेल्यावर कोथिंबीरीची प्लेट ठेवून त्यावर झाकण ठेवावं. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. खमंग कोथिंबीर वडी तयार आहे. टोमॅटोची चटणी तयार करण्याची कृती पाहूया. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकावं. त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की उकडलेल्या टोमॅटोची केलेली पेस्ट आणि बॉईल केलेल्या मिरचीची पेस्ट टाकून ती परतून घ्यावी. थोडीशी साखर टाकून चवीनुसार मीठही घालावं आणि उकळी येऊ द्यावी. टोमॅटोची चटणी तयार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये आई आणि मुलाची जोडी आली आणि काय मज्जा आली. तुम्ही छान गप्पा मारल्यात, एकमेकांविषयी सांगितलं. आणि पदार्थ मला आधी असं वाटलं होतं बरं का प्रामाणिकपणे की कोथिंबीर वडी आणि टोमॅटो चटणी हे काय कॉम्बिनेशन आहे. पण आत्ता हे जे तुम्ही कोल्हापुरी मसाला वापरून केलेलं आहे आणि जे समोर ठेवल्यानंतर तोंडाला पाणी सुटलंय की नाही, वाटतं ना आपल्याला खावं. याचा चेहरा तर बघा कसा झाला आहे. कधी एकदा तुटून पडतो अशी मंडळी सगळी झालेली आहे. तर बिलीव्ह मी, हा रंग हिरवा, लाल किंवा त्याची जी चव आहे, त्याचा जो गंध येतोय तो इतका आपल्याला ते खाण्यासाठी असं
की आता कधी एकदा खातो असं मला झालेलं आहे. पण तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमात सहभागी होऊन? मला खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे, कारण झी मराठी आणि आम्ही सारे खवय्ये यामध्ये मला पार्टिसिपेट करायला मिळालं. हे मी माझं भाग्यच मानते आणि मी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्ये टीमचं मी खूप आभार मानते. खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला आम्ही एवढा आनंद देऊ शकलो याचा आम्हाला किती आनंद आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हर्षद, थँक्यू सो मच. तुझं आता लग्न ठरायचं आहे तर त्याच्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला तुमच्या मनातली सून मिळू द्या. आणि खूपच मजा आली आज. थँक्यू सो मच. पण आता तुम्हालाही मला आभार मानायचे तुमचेही, कारण सोसायटीतली ही मंडळी बिचारे काय उत्साहाने येतात, हसतात, सामील होतात, हो की नाही? त्याच्यामुळे आपल्या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. खूप छान. फक्त टाळ्या नाही तर आम्ही तुम्हाला छानशी भेटवस्तू सुद्धा देणार आहोत झी मराठीकडून. थँक्यू. त्याच्यामुळे या जोडीत गोडीतल्या जोडीसाठी ही भेटवस्तू घे आई आणि मुलांनी म्हणून. वा, धन्यवाद. आता काय पदार्थ जरी तुम्ही दोघांनी मिळून केलेले असले आणि ते आपण ह्या मंडळींना सोडून खाल्ले तर मी काही इथून सही सलामत जाणार नाही, कारण हे आहे शेवटी कोल्हापूर. कधी कुणाचं सनसन झालं पडून काढलं तर पंचायत व्हायची हो. त्याच्यामुळे एक काम करा, मी सगळेजण मिळून खा. मी तोपर्यंत प्रेक्षकांना टाटा करतो. या, घ्या आस्वाद. या या या. अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. भेटूया पुढच्या भागात. बाय.